खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे बोलतायत, थेट जाऊयात. देखील रोजचे 10 ते 12 ऑपरेशन त्या ठिकाणी होत आहे. मध्ये ऑपरेशन जे आहे तुम्ही बोलले की बंद झालं होतं, पण आता जे आहे ते 10 ते 12 ऑपरेशन म्हणजे LSCS सोडून म्हणजे ऑब्स्ट्रक्टचे गायनेकचे केसेस सोडून ऑर्थो असतील, सर्जरी असतील, ENT असतील, ENT वॉर्डमध्ये ऑफ्थेल असेल, ऑफ्थेल वॉर्डमध्ये पण आम्ही गेलो. तिथे देखील पेशंटची जे आहे चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट जी आहे, कॅटरॅक्टच्या सर्जरी असेल, टेरेजियम असेल, बाकी सगळे सर्जरी जे आहे ते सुरू आहे. फक्त आता त्याला अजून ऑग्युमेंटेशन कसं करू शकतो, अजून त्याच्या सुविधा कशा वाढवू शकतो, त्याच्यासाठी जे आहे ते मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. 500 बेडचं रुग्णालयाचं काम कधीपासून सुरू होईल? कुठलं? 500 बेडचं आता DPR आम्ही बनवायला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये शासनाकडून, मंत्रालयाकडून, त्याचबरोबर कशा प्रकारे जे आहे ते निधी मिळेल, पहिला आम्ही DPR बनवायला सांगितलं, त्याची डिझाईन बनवायला सांगितलं. त्याच्यासाठी जेवढा काही खर्च लागेल तो खर्च जो आहे तो कशा प्रकारे उपलब्ध करायचा तो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहिती पडेल. कारण की आपल्याला ठाण्याचं माहिती आहे, ESIC हॉस्पिटल, त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटल, 700 बेडचं सिव्हिल हॉस्पिटल त्या ठिकाणी उभं केलं. त्याच धर्तीवरती आपण या सेंट्रल हॉस्पिटलचं देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ. अरे या सगळ्या बातम्या ज्या आहेत, या सगळ्या बातम्या ज्या आहेत, या सगळ्या पॉलिटिक्समध्ये तर प्रेडिक्शन या सगळ्या गोष्टीला काही अर्थ नसतो. जेव्हा ज्या काही गोष्टी होतात, अरे शिंदे साहेबांना खूप काही कामं असतात तिकडे. आज उल्हासनगरमध्ये 3 शाळा आणि त्याचबरोबर एक अभ्यासिका आणि एक अग्निशमन केंद्र याचं उद्घाटन देखील या ठिकाणी झालेलं आहे. त्या सुविधा देखील ज्या आहेत या उल्हासनगर वासियांना मिळालेल्या आहेत. मला माहिती नाही. त्यांचा घरगुती जो विषय आहे तो ते लोकांनी जे आहे ते त्या ठिकाणी मांडलेला आहे. बोल ना राजा. कारवाई जी आहे ही दोषींवरती झालेली आहे. कोणालाही पाठीशी जे आहे घालण्याचं काम केलेलं नाही. इकडे कायद्याने त्याचं काम केलेलं आहे. पोलिसांनी त्यांचं काम जे आहे ते केलेलं आहे त्या ठिकाणी. आणि तुम्हाला माहिती आहे की पोलीस कस्टडी देखील त्या ठिकाणी मिळालेली आहे. सगळी दिलेली आहे. पक्षांतर्गत नोटीस देखील दिलेली आहे. पक्षांतर्गत जे आहे त्यांना जाब देखील विचारलेला आहे. छाया हॉस्पिटल पण करणार आहे आणि हे पण करणार आहे. हिंदी बोलो चलो. आज यहाँ पे दौरा किया गया कांता हॉस्पिटल क्या कहना चाहिए? भूल गया. अरे वो बात कर रहे हैं. आज यहाँ पर माननीय मंत्री महोदय प्रकाश आंबेडकर जी, इन्होंने कामगार अस्पताल ESIC और उसी के साथ में सेंट्रल अस्पताल का जायजा यहाँ पर किया है. ये दोनों अस्पताल तर उल्हासनगरमध्ये आज विविध विकास कामांचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यानिमित्तानं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील उल्हासनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.